हॅलो मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी कविता घेऊन आलो आहे. ती तुमच्या प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळची कविता आहे. त्या व्यक्तीशिवाय आपलं घर हे अधुरं आहे, सून आहे. अशा व्यक्तीला ती डेडिकेट करा. ती तुमच्या सगळ्यात जवळची आहे. ती व्यक्ती म्हणजे तुमची आई. चला तर मग बघूया ती कविता. त्या कवितेचं नाव आहे आईचा रविवार. तिला सुट्टी नाही एक दिवसही. तिच्या नशिबी एकही रविवार नाही विश्रांतीचा. तिला सोडून प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी रविवार आहे. तिलाही वाटत असेलच एक दिवस तरी थकलेल्या पायांना, हातांना थोडा तरी आराम मिळावा. तर आराम तो कोणी द्यावा, तर तो आपणच द्यावा. म्हणून तिच्या आयुष्यात आणावा एक रविवार, तिच्या हक्काचा, तिच्या स्वातंत्र्याचा, तिच्या लोकशाहीचा. आपल्या हुकुमशाहीचा नको. म्हणून आपण द्यावी तिला एक दिवस सुट्टी आठवड्यातून. तिच्याही आयुष्यात आणावा तिच्या हक्काचा रविवार. आणि कधी तर आपण जावावं रविवार तिच्या कामावर. घ्यावी तिची जबाबदारी आणि तिचं जगणं बघावं अनुभवून. का तिला गरज आहे रविवारची. तिनं त्या दिवशी मनसोक्त फिरून घ्यावं, तिचं आयुष्य जगून घ्यावं. किती दिवस आपण फिरून येऊन पाहिलेलं तिला सांगायचं. आपण आपल्या स्वार्थासाठी आपण तिला कैद करून टाकले. समाजातल्या बंधनांनी, आपल्या जबाबदाऱ्यांनी, आपल्या लोकांनी आयुष्यभराचं एक बंधन तिच्यावर ठेवून 4 भिंतींचं आयुष्य तिच्या नशिबी कायमच लिहून ठेवले. तिला मोकळेपणा नाही. जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेली ती. सर्व त्यागून आलेली. मान सन्मान इज्जत मिळेल का हेही तिला नाही माहीत. पण ती बिचारी नोकरासारखी राबते. रोज तिला नोकरानी करून टाकले आपण सर्वांनी. मदर्स डेलाच ती आपली आई असते. इतर वेळी ती आपली एक नोकरानी, गुलामी असते. असं नको करायला. तिची जागा आपण बदलायला हवी. मित्रांनो, ही माझी कविता कशी वाटली कमेंटद्वारे तुम्ही मला नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर हृदयस्पर्शी कविता मी तुमच्यासाठी घेऊन येईन.